एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊत यांचा दावा. शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा, राऊत यांचं विधान. राजकारणामध्ये कुणीही शत्रू किंवा दोस्त नसतो, नाना पटोलेंच्या ऑफरवरती विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. यामुळे पुढे काय वाढून ठेवलंय हे आता सांगणं कठीण आहे, वडेट्टीवार यांची माहिती. नाना पटोलेंची ऑफर उपमुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्रीपदाची ऑफर ऐकून माझी वाचाच गेलेली आहे, खासदार संजय राऊत यांची टीका. पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्यासोबत चर्चा करू, राऊतांची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देत असताना कोर्टाचं निरीक्षण चर्चेत. जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी शिक्षेला स्थगिती, नाशिक कोर्टाचं निरीक्षण. लाडक्या बहिणींना 1 हप्ता देऊ नका, मात्र माणिकराव कोकाटे मंत्रिपदासाठी पात्र की अपात्र हे जनतेला ठरवू द्या. नाशिक न्यायालयाच्या निरीक्षणावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांची नाराजी. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये मोर्चा काढण्याचा इशारा. अपक्ष उमेदवार शरद शिंदे पाटील यांचा हा इशारा. सिन्नरमध्ये पोटनिवडणूक घेण्याची शरद पाटील यांची मागणी. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये केलेल्या तक्रारीवरती आज परळी न्यायालयामध्ये सुनावणी. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये करुणा मुंडे यांच्या मिळकतीबाबत उल्लेख न केल्यामुळे दाखल करण्यात आली होती तक्रार. शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आल्याबद्दल मानले आभार. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक कायदा सुरक्षा कायदा या विधेयकाला सुप्रिया सुळे यांचा विरोध. कुणालाही सूडबुद्धीने गजाआड करून प्रताडित केलं जाऊ शकतं, सुप्रिया सुळे यांचा आरोप. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करणार. एआयमुळे कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होईल, शरद पवार यांचं वक्तव्य. शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येचं पातक सरकारच्या माथी. आत्महत्या केल्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी माफी मागायला हवी, संजय राऊत यांची मागणी. रत्नागिरी नागपूर महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध. शेतकरी नेते राजू शेट्टी पोलीस बंदोबस्तामध्ये कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये रवाना. उदगाव टोल नाक्यावरती रास्ता रोकोचा स्वाभिमानीचा इशारा. सांगली कोल्हापूर मार्गावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची रास्ता रोकोची हाक. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनी केली चर्चा. रास्ता रोको आंदोलन न करण्याच्या दिल्या सूचना. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक लागलाय. वर्षभरामध्ये ठिबक सिंचन योजनेच्या खुल्या प्रवर्गामधील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही. नांदेडमध्ये शेतकऱ्यानं केली आत्महत्या. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याचं बँक खातं होल्ड केल्यामुळे व्यथित होऊन आत्महत्या. शिरूर कासारमध्ये वनविभाग ऍक्शन मोडवरती. सतीश भोसलेनं बांधलेल्या अनधिकृत घराच्या जागेवरती चर खोदण्यात आलेले आहेत. सतीश भोसलेचं घर पाडल्याच्या नंतर वनविभागाची कारवाई. तुळजाभवानी मंदिर परिसर आणि कामाचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्याकडून पाहणी. तुळजाभवानी मंदिराच्या शिखर बांधकामाच्या वादाच्या पार्श्वभूमीवरती या पाहणीला महत्त्व आहे. हलाल विरुद्ध झटका हा वाद आता पेटलाय. नाशिकमध्ये हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय. नितेश राणे यांच्या निर्णयाला खाटीक समाजाचा विरोध. सोन्याचा दर 91,000 सोन्याच्या दरामधील ही आतापर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याची व्यावसायिकांची माहिती. चांदीचे भाव सुद्धा वधारले आहेत. आठवड्याभरामध्ये चांदीच्या भावामध्ये 8,000 रुपये प्रति किलोनं वाढ झाली आहे. चांदीचे दर 1,05,000 रुपये प्रति किलो पर्यंत. हार्बर आणि मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक आहे. रेल्वे मार्गावरच्या रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मेगा ब्लॉक. प्रत्येक टोल प्लाझावरती फास्टॅगचा वापर अनिवार्य असेल. सरकारच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार. मुंबईमधून क्लीनअप मार्शल हद्दपार होणार आहेत. मे महिन्यापासून येणार नवे स्वच्छता दूत. वारंवार येणाऱ्या मांडवलीच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका. महाराष्ट्रामध्ये तब्बल 42,000 पॉक्सोची प्रकरणं प्रलंबित आहेत. माहितीच्या अधिकारामधली ही धक्कादायक बाब समोर आली आहे. 30 पैकी फक्त एकच पॉक्सो कोर्ट काम करत आहे आणि त्यामुळे हे खटले प्रलंबित. डोंबिवलीमध्ये फलाट क्रमांक 5 वरती विना तिकीट युवतीची मुजोरी. युवतीने टीसीच्या अंगावरती भिरकावले पैसे. मुजोर तरुणीला रेल्वे सुरक्षा दलानं ताब्यात घेतलाय.
पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणाच्या नंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग आली आहे. जुन्या मुदत संपलेल्या आणि नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार आहे. होळीच्या दिवशी बेशिस्त वाहन चालकांकडून 1.5 कोटी रुपयांचा दंड वसूल. धुलीवंदनाच्या दिवशी पोलिसांची विशेष मोहीम. माथेरानमध्ये रेल्वे अधिकारी विश्रामगृहामधील आउट हाऊसमध्ये एकाची हत्या. धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या हाणामारीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती खासगी कार चालकाच्या गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात झालाय. कार टोल नाक्याच्या डिवायडरवरती चढली आहे. कारमधले प्रवासी थोडक्यात बचावले. साताऱ्याच्या पाटण तालुक्यामधल्या भोसगाव इथे डोंगराला वणवा लागलाय. या वणव्यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू झालाय. तुकाराम सीताराम सावंत असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. साताऱ्याच्या करवडी गावामध्ये 2 जणांचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू. राजवर्धन किशोर पाटील आणि राजेंद्र कोळेकर अशी या मृतांची नावं. वाशिममध्ये अनिकेत साधुडेचा 60 तासांनंतरही शोध नाही. 9 पथकं, शेकडो सीसीटीव्ही आणि मोबाईल नंबर डेटाची तपासणी केल्याच्या नंतर सुद्धा अनिकेतचा शोध लागत नाहीये. पोलीस अपयशी. कोल्हापूरमध्ये 4 दुचाकींना कारने उडवलंय. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय. नागपूर चंद्रपूर महामार्गावरील अपघाताच्या नंतर पडोली परिसरामधील स्थानिक आक्रमक झाले. विरुद्ध दिशेने येणाऱ्या चालकांना स्थानिकांनी केली मारहाण. पंढरपूरमध्ये तब्बल 208 किलो गोमांस पकडले. धुळवडीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी 208 किलो गोमांस जप्त. जुनी पेठ मटण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती गोमांस हस्तगत. गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या अब्दुल टोला इथे एका घराला आग लागली आहे. या आगीमध्ये 14 ते 15 चारचाकी वाहनं सुद्धा जळून खाक झाली. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचं प्रकरण. लातूर जिल्ह्यामध्ये 4 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची एक्स पोस्ट. गाय आणि म्हशीच्या दुधामध्ये आजपासून 2 रुपयांची वाढ झाली आहे. गायीचं दूध आता प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. राज्यामधील तरुणाईला मंदिरापर्यंत नेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं खास अभियान. गुढीपाडवा ते हनुमान जयंतीच्या दरम्यान तरुणाईनं महाराष्ट्रामधील अपरिचित मंदिरं पिंजून काढण्याचं आवाहन. 3ऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात. काँग्रेसचे नेते अमित देशमुख, दिग्दर्शक जब्बार पटेल यांची कार्यक्रमाला उपस्थिती. जब्बार पटेल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन. पुढचे 3 दिवस हा फेस्टिव्हल चालणार. विदर्भामध्ये उष्णतेमुळे लाही. राज्यामध्ये अनेक ठिकाणचा पारा हा 40च्या पार पोहोचला. या हंगामामधलं राज्याचं तापमान 42 अंशांच्या पार. हिंगोलीच्या हिवरखेडा गावामध्ये भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण. पाणी प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. लातूर जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकावरती चिकटा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 50% मोठी घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मदतीची मागणी. भंडाऱ्यामध्ये पाण्याच्या अभावी भाताच्या शेतीला पडल्या मोठ्या भेगा. अखंडित वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. डोळ्यात देखत भाताचं पीक करपू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल. संगमेश्वर तालुक्यामध्ये शिमगोत्सवाच्या दरम्यान पालखीच्या भेटीचा सोहळा संपन्न. कोळंबे, सोनगिरी आणि आंबेड बुद्रुक इथल्या पालखीच्या भेटीचा सोहळा बघण्यासाठी भाविकांची गर्दी. संत तुकाराम बीर यात्रेच्या निमित्तानं देहू नगरीमध्ये वारकऱ्यांचं स्वागत. वैकुंठ गमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती देहूमध्ये विशेष नियोजन. उमरेड पवनी कराडला व्याघ्र प्रकल्पामध्ये F2 वाघीण आणि तिच्या बछड्यांनी वेधलं पर्यटकांचं लक्ष. जंगल सफारीला अनेक पर्यटकांची पसंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.